नमस्कार मित्रांनो, आता आपण चालू आहोत न्हावा गावामध्ये 40+ मॅचेस आहेत. आपल्याला आमंत्रण आहे प्रमुख पाहुणे म्हणून. मी आणि आपले मित्र आहेत सुजित पाटील कोपरचे, त्यांच्यासोबत आता चाललेलो आहोत न्हावा गावामध्ये. बघूया पुढं, तुम्हाला दाखवतो. आता थोड्याच वेळात आपण पोहोचू आता न्हावा गावच्या क्रिकेटच्या ग्राउंडवर. आणि जाताना वाटेत आपल्याला उजव्या हाताला आई गावदेवीचं मंदिर आहे. काही दिवसामध्ये इथे जत्रा पालखी होणार आहे. हे आहे गावदेवीचं मंदिर. आणि गावदेवीच्या मंदिराच्या थोड्याच बाजूला आहे आपलं सुसज्ज असं क्रिकेटचं मैदान. आपण तिथे आमंत्रित आहोत. तरी चला आता बघूया. बाजूला पण पार्टी दोन मान्यवर इथं उपस्थित आहेत. हो, खरं तर मानवंताला दिला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी वाईट नंबरच्या दिशेने एक दर्जेदार फटका पाहायला भेटला. तिथं धावसंख्या झालेली आहे 49 धावा. अगदी 50च्या कंगोट्यावरती मात्र आपण जर विचार केला तर न्हावाकाडी संघ 1 धावांनी कमी आहे. उल्हासनगर मात्र सज्ज आहे. फलंदाजी ट्रॅकवर तेवढेच ताकदीची बॅटिंग. साईनाथ, क्या बात है बाबा 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 बाबा. एवढा मोठा छक्का हे आपल्याला पाहायचं आहे. अल्टी पलटी स्ट्रोक मात्र खेळायचा होता, पण चेंडू झाला यष्टरकाच्या दिशेने कल्टी. कमालीचा चेंडू मात्र पाहायला भेटला की ही जी मॅच आहे शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू. धावबाची संधी, रिस्क घेतलेला नाही आहे. काय मॅच आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघा 6-7 ची गरज होती, आता समीकरण आलंय कुठं. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. त्याला मात्र प्रचंड आशीर्वाद असतो. इथं लॉफ गेलाय, फटका फसलाय. झेल होईल का. क्या बात आहे. पकडला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. ताल्या वाजवायला हरकत नाहीये. 1 चेंडू 5 धावा. रवी पाटीलजी या. रवी पाटीलजी. त्याचं नव्हतं होतं, होईल का. 1 चेंडू 5 धाव. न फुटतो चेंडू. खरं तर चेंडूला अडवलंय आणि काय सामना जिंकलाय. वेल डन न्हावाखाडी. खरं तर त्यांचा एक खेळाडू जखमी आहे, पण त्यांच्यासाठी हा सामना त्यांनी जिंकलाय. चला जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे, जिथं गावाच्या अगदी हातामध्ये मॅच होती. 7 चेंडू 7 धावांची गरज होती. म्हणून क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. इथं पिटिशन फेल आहे. करतोय दादांचा एक आपण शुभ सन्मान मात्र घेऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मायेची उबदार शाल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा एक छोटासा यथोचित आपण सत्कार करतोय. क्या बात है. बघा एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आस्था एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आमचे पाटील साहेब, सुजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेतोय. जिथं मात्र टॉस टॉसला पण घ्या रे, टॉसला पण
वेल्डन साईना ताल्या वाजल्यात पाहिजे नावाखाडी गाव. चला आता दोन्ही संघाचे क्या बात है, नाव आहे भूषण भोईर. कम्मालीचा षटकार पाहायला भेटलाय, जिथं समीकरण वेगळं झालंय. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. अगर हा भूषणचा फटका आवडला असेल तर नाहीये, ते पण चांगले गोलंदाज आहे, सामना कधी फिरू शकतात. बघा खोलवर पद्धतीचा चेंडू अक्षरशः हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय, जिथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कुठं जाणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. नावागाव मात्र षटकार मारतायत, वहालगाव विकेट घेत आहेत. आणि काय मेगा फायनल सुरू आहे. कोणी अगर पिटिशन केली ना की कोण जिंकणार आहे त्याला पारितोषिक आहे. पिटिशन फेल आहे. कम्मालीची मेगा फायनल आपल्याला पाहायला भेटत आहे. फटका बसलाय पहा, जसं झालं तसंच झालंय मित्रांनो, विकेट घेतली आहे. मैदानाच्या आतमध्ये संतोष भोईर. कम्मालीची मेगा फायनल आपल्याला पाहायला भेटतात. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, पण फटक्यामध्ये वजनच नाही आहे. आणि ओहो, हे काय घडलं. खरं तर झेल सुटलाय. 3ऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे काय. आणि खरं तर 3 धावा नव्हे तर 4थ्या धाव्याचा प्रयत्न नाही आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे मित्रांनो. पारितोषिक आहे दादाच्या माध्यमातून. बघायचं आहे संदीप पाटील. फटका फसलाय. खरं तर पाहायचं आहे, चेंडूला अडवलंय आणि काय घडलंय. तर हा सामना मात्र अजूनही संपलेला नाही आहे. यस यस, कॉंग्रॅच्युलेशन वहाल संघ, क्या बात है. मेगा फायनल मात्र जिंकले.